अडचणी भासत नाहीयेत. ते एक फार चांगलं आहे इथलं की आम्ही तसे घाटावरचे आहोत मॅडम, आणि कसं आहे कडधान्यांचं प्रमाण आम्हाला इथंच पाहायला मिळालं की, आणि मग महत्व कळलं त्याच्या मागचं की का कडधान्य जास्त खाल्ले जातात इथं, मोड आलेली कडधान्य. तर ते फार छान लावून दिलेलं आपल्या परंपरा पूर्वजांनी की कडधान्य खाल्ली गेली पाहिजेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला हे ज्ञान असलं पाहिजे की ऋतुमानानुसार आपला आहार कसा असला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे की पावसाळ्यामध्ये कसा आहार असला पाहिजे. तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खाल्लेलं जास्त पचत नाही, हेवी अन्न आपल्याला पचत नाही. पावसाळ्यामध्ये हलकं अन्न खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर थंडीच्या महिन्यामध्ये कसा आहार असावा. तर थंडीमध्ये कुठलं काही जरी खाल्लं तुम्ही, काही जर म्हणजे मी असं म्हणत नाही खडे माती वगैरे, ते पचवण्याचं परमेश्वराने आपल्याला दिलेलं नाहीये या ठिकाणी, ते आपण पचवूच शकणार नाहीये. प्रत्येकाची या ठिकाणी रचना, शरीराची रचना वेगळीच आहे, हे आपल्याला माहितीच आहे या ठिकाणी. परंतु थंडीमध्ये गोड पदार्थ खा, तळलेले खा, तुपाचे खा, नॉनव्हेज खा, व्हेजचे सगळे खा, सगळेच्या सगळे पचवण्याची ताकद आपल्याला परमेश्वराने जन्माला येताना दिलेली आहे. फक्त आपण त्यापासून दूर, त्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळं या ठिकाणी आपल्यामध्ये गैरसमज आहेत. त्यामुळं ही जी खाद्य संस्कृती बदलल्यामुळं जास्तीत जास्त या ठिकाणी आजार आपल्याला पाहायला मिळतात किंवा आरोग्याच्या समस्या आमच्या किशोरवयीन मुलींमध्ये पाहायला मिळतात. तर ऋतुमानानुसार मी म्हटलं या ठिकाणी की थंडीमध्ये कसं सगळं सकस अन्न जर त्यांना खायला दिलं की, आणि त्याचबरोबर तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे की प्रोटीन्स कशामध्ये आहेत, प्रथिनं, त्यानंतर अ जीवनसत्व कोणत्या पदार्थांमध्ये जास्त मिळतील, ब जीवनसत्व कशातून मिळतील, त्याचबरोबर सी जीवनसत्व ते जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आता आपण सगळेजण मिडल क्लास सोसायटीतले आहोत. दररोज तर काय आपण या ठिकाणी ड्रायफ्रुट्स खाऊ शकणार नाहीये, किंवा दररोज आपल्या घरात प्रत्येकाला एक ऍपल खाणं शक्य नाहीये या ठिकाणी, बरोबर ना. परंतु गरिबांसाठी सुद्धा परमेश्वराने सोय करून ठेवली या ठिकाणी. जरी आपल्याला दररोज एक संत्रा आणि मोसंबी खाणं शक्य नसलं तरी त्यालाच या ठिकाणी समान असं निसर्गाने आपल्याला सर्वात जास्त सी जीवनसत्व असलेलं लिंबू आहे या ठिकाणी, आवळा आहे की जे आता सुद्धा पाहायला मिळतात, फार मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात आहेत. आवळ्यापासून बनवलेले पदार्थ, ज्यूस असेल, कॅन्डी असेल, आवळा, त्यानंतर लिंबू सरबत जर घेतलं तर सी जीवनसत्व जास्त मिळणार आहे या ठिकाणी, की जेणेकरून या मुलींना, या वयातील मुलींना, 11 ते 19 वयोगटातीलच मुलींना जास्तीत जास्त समस्या आढळून येतात की बाबा नको. बऱ्याचशा वेळेला आता आमच्या मॅडम शाळेमध्ये बऱ्याचशा मुलींना हे प्रॉब्लेम्स आहेत की आतड्याला सूज आलेली. त्याच्या मग त्यांना विचारलं की याच्यावरती काय उपाय. तर मुंबईला गेलो, इकडे दवाखान्यात दाखवलेलं आहे, सोनोग्राफी करायला सांगितलेली आहे, एक्सरे काढलेला आहे, तर आतड्याला सूज सांगताय. त्याच्यावरती प्रॉपरली इथं औषध मिळत नाहीये, मुंबईला जावं लागतं या ठिकाणी. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं, मग विचारलं ना, मग आता जंक फूड नाही, आता डॉक्टरांनी सांगितले ना म्हणून खायचं सोडून दिलं. म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर सांगतील त्याच वेळेला आपण करायचं का. अगोदरपासूनच का या ठिकाणी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन या ठिकाणी म्हटलेलं आहे. घेतलंच पाहिजे काळजी. कुठलेही आजार होण्यापूर्वी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आता इथे बरेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की नर्स आहेत, त्या प्रशिक्षण घेतलेलं आहे, अशा सेविका पाहायला मिळतात. तर तुमचं फार मोठं मॅडमने सांगितलं की फार छान माहिती त्यांनी 5 मिनिटामध्ये पण अगदी अंतःकरणाला भिडणारं असं त्यांचं मनोगत होतं की तुमच्या ड्युटीज काय आहेत. आणि मला तर वैयक्तिक म्हणावं असं वाटतं की डॉक्टर फक्त या ठिकाणी रॅग म्हणू नका मॅडम, डॉक्टर फक्त पेशंटचा हात किंवा स्टेथोद्वारे या ठिकाणी हृदय असं ठोके वगैरे चेक करतात. त्याच्यावरूनच त्यांना समजतं सिम्पटम्स वरून काय आजार झालाय. लगेच त्यांचे प्रिस्क्रिप्शन असतं समोरच कार्ड, त्याच्यावरती लगेच त्यांच्याच ह्याच्यामध्ये औषध गोळ्या दिलेल्या असतात. परंतु नर्सची काय ड्युटी आहे, म्हणजे डॉक्टर फक्त पेशंटच्या, त्या रुग्णाच्या शरीरापर्यंत पोहोचतो, परंतु नर्स रुग्णाच्या अंतःकरणापर्यंत तर आलेल्या पेशंटची सगळी वैयक्तिक माहिती या ठिकाणी नर्स घेत असतात. आणि प्रत्येक नर्स, बघा माझा अनुभव वैयक्तिक, डॉक्टरांपेक्षा नर्स प्रत्येक दवाखान्यामध्ये जेवढ्या हॉस्पिटल्समध्ये मला जाण्याचा योग आला, तर तिथले जे बॉयज असतात, सिस्टर्स असतात, तर त्यांच्या तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ पाहिला. म्हणजे एवढं शांत त्यांचं कॅरेक्टर ना, एवढे सायलेंट मोडला असतात. आणि लगेचच आपल्याला म्हणतात मॅडम कुठून आलात,
काही नाही होणार तुम्हाला, तुमचं सगळं बरं होईल. म्हणजेच काय की आलेल्या पेशंटचा अर्धा आजार तुमच्या एका स्मित हास्याने बरा होत असतो. म्हणजे तुम्ही किती त्या ठिकाणी तुमच्याकडे अपडेट्स तुम्ही घेतले पाहिजे, तसंच एकदम ऍक्टिव्ह असलं पाहिजे. घरचे जे काय असतील संघर्ष, प्रत्येकाच्या घरात संघर्ष असतातच, पण ते घरातच सोडायचे. पण बऱ्याच वेळेला आपलं असं होतं की कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर आमचं पण तेच आहे, घरातले वाद विवाद चिडचिडी, कामाच्या ठिकाणी चिडचिड होते. ह्याच्यावर ते काढ, ह्याच्यावर तोंड टाक, पेशंट वरती तोंड टाकून चालणार नाही, दुकान आपल्याला लवकर बंद करावं लागेल चिडचिड केली तर. सगळे घरातले जे काही वादविवाद असतात ते घरातच ठेवायचे आणि हसत मुखानं कसला जरी पेशंट आला आणि दर दिवशी दर सेकंदाला अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच पेशंट येतील असं नाहीये, कसा पण येतील या ठिकाणी. शेवटी त्या ठिकाणी वयस्कर येतील, तरुण येतील, काहींना चांगले अनुभव येतील, वाईट अनुभव येतील. त्या ठिकाणी सगळेच जण काही चांगले नसतात, परंतु वाईटाला सुद्धा फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. या ठिकाणी समोरच्याला बदलवण्याची ताकद ज्यावेळेला आपल्याकडे, आपला जसा दृष्टिकोन असेल तसंच समोरची व्यक्ती आपल्या